भारताला मदत केली, त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या खोमेनी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करायला पाहिजे होता असं संजय राऊत. आता काय संजय राऊतचे सल्ला घेऊन आता आंतरराष्ट्रीय युद्ध लढणार का? काय बोलतात हे? नाही तर संजय राऊतच्या त्या दोघा देशाच्या बॉर्डरवर उभं करायला हाच काहीतरी संदेश देईल तिथून. कोणतं पॉलिसी, कोणती, देश कुठं चाललाय, ते आंतरराष्ट्रीय गप्पामध्ये आपल्यासारख्या माणसांनी कशाला नाक खुपसायचं? देशाचा पंतप्रधान मजबूत आहे ना. आता यांनी फोन करून डोनाल्ड ट्रम्पला सांग म्हणा, नाही तर आता काय कोणता ते नातेवाईक वितो त्यांना सर्वांना सांगत बस. आपलं ऐकतंय कोण ह्याला तरी थोडस चान्स असला पाहिजे ना. डोक्यावर पडल्यासारखं काय स्टेटमेंट करतात हे लोक? जग त्या युद्धाकडे पाहतंय, अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं आहे आणि अनेक जग त्यात, अनेक देश त्यात इन्व्हॉल्व्ह होत आहेत. अशा वेळेला आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी याच्यावर एवढं मोठं भाष्य करण्याची गरज नाहीये. तुम्हाला हे आंतरराष्ट्रीय सल्ला देण्यासाठी कोणी जर बोलवलं असेल ना तर तुम्ही द्या. म्हणून अशा या किरकोळ बाबी घेऊन आपल्याच देशाच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचा जे काही तुमचा डाव असतो ना, किंवा तुमचा रोजची जी ड्युटी ती त्यांनी बजावलेली आहे. गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदेचा वाद संपता संपेना. गणेश नाईक काय बोलतात माहितीये तुम्हाला? आता श्रीकांत शिंदे त्यांना असं म्हणतात की तुमच्या महापालिका क्षेत्रातले बिबटे सांभाळा, त्या अंगावर काय आपल्या वाघाच्या नाती लागतात. गणेश नाईक हा जाणून बुजून स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, यांच्यावर टीका करतोय. महाराष्ट्रामध्ये जे काही बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यावर त्याचं कुठेही भाष्य नाही, कुठेही त्याचं काही कारवाई नाही. खातं सांभाळता न आल्यामुळं त्यांनी फक्त टार्गेट शिंदे साहेब आणि श्रीकांत सारख्या साहेबांना, या वाघांना त्यांनी टार्गेट करायचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्याच्याच पक्षातून जो प्रचंड विरोध होतोय त्याकडं दुर्लक्ष कसं होईल हा तो पाहतो. म्हणून त्यांनी केलेले घोटाळे आता त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते समोर आणतायत. त्याच्यातून वाचण्यासाठी असे बेछूट आरोप त्यांना करायचं थांबवावं. नसता आमच्या नादाला लागलं तर आणखीनही तुमच्याबद्दलची असलेली माहिती ही समोर नक्कीच येईल आणि मग त्या टायमाला बिबट्यापासून यांना दूर पळावं लागेल.